फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मचमोरवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी मेकअप कसा करता येईल यासंबंधी व्हिडिओ बनवते. जर तुम्ही या प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे फक्त 3 प्रोडक्ट वापरून मी माझा बेस मेकअप कसा केला आहे ते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी ऑलरेडी स्किन प्रेप करून घेतलेली आहे. आता आपण चेहऱ्यावरचे काळे डाग लपवण्यासाठी हे इनसाईडचं ऑरेंज कलरचं करेक्टर लावून घेऊया आणि ते मी बोटानेच ब्लेंड करणार आहे. हे कन्सिलर खूप क्रीमी आहे आणि खूप इझिली ब्लेंडसुद्धा होतं. हे प्रोडक्ट मी जिथे जिथे पिगमेंटेशन आहे त्या सर्व जागांवर लावून घेतलं आहे, म्हणजे डोळ्याच्या खाली, थोडंसं आयलिड्सवर आणि त्यानंतर तोंडाच्या बाजूलासुद्धा. तुम्ही बऱ्याच वेळा मला पाहिलं असेल की मी फाउंडेशन लावण्याआधी ऑरेंज करेक्टर वापरते, कारण की आपण जर जे डार्क स्पॉट आहेत ते कलर करेक्ट न करता फाउंडेशन लावलं तर आपला मेकअप ग्रे दिसतो आणि तसं होऊ नये म्हणून आपण कलर करेक्ट करून घ्यायचं आणि राईट शेडचं फाउंडेशन यूज करायचं. आता करेक्टर व्यवस्थित ब्लेंड तर झालं आहे, पण त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्या सेम पॅलेटमधली मी एक शेड घेते आहे आणि ती करेक्टरच्या वर लावते आहे. ॲज यू कॅन सी हा माझ्या स्किनसोबत परफेक्ट मॅच आहे. म्हणजेच कलर करेक्ट केलं आहे ते तर यामुळे झाकलं जाईलच, पण माझ्या स्किनसाठी एक बेस पण तयार होईल. या लुकसाठी मी कुठलंही फाउंडेशन वापरणार नाही आहे, त्यामुळे ही शेड मी संपूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे. आणि आता हे प्रोडक्ट ब्लेंड करण्यासाठी मी एक फ्लॅट टॉप कबुकी ब्रश वापरते आहे. तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्हीसुद्धा या प्रकारचा ब्रश वापरत जावा, कारण की त्यामुळे हे प्रोडक्ट आपल्या स्किनमध्ये प्रेस होतं आणि खूप चांगल्या प्रकारे लॉक होतं आणि आकाराने मोठा असल्यामुळे फाउंडेशन पण खूप लवकर ब्लेंड करतं. फेस आणि नेक मॅच करण्यासाठी थोडं फाउंडेशन आपण मानेला सुद्धा लावून घेऊया. कॅमेऱ्यामध्ये तर फेस खूप छान वाटतोय, पण इन पर्सन जरा ऑरेंज वाटतोय म्हणून मी त्यामध्ये येलो करेक्टर मिक्स केलं आहे आणि ते मी माझ्या हाय पॉईंट ऑफ द फेसला लावून घेते, जेणेकरून ते ॲज अ हायलायटरसुद्धा काम करेल. आणि ते ब्लेंड करण्यासाठी मी एक कन्सिलर ब्रश घेतला आहे. हा पॅकचा कन्सिलर ब्रश आहे. याच्या मदतीने तुम्ही खूप इझिली प्रोडक्ट ब्लेंड करू शकता. पण मी एक गोष्ट नोटीस करते आहे की बाकीच्या प्रोडक्ट्सपेक्षा हे येलो कलरचं जे आहे करेक्टर ते थोडंसं डिफिकल्ट होतं आहे ब्लेंड करण्यासाठी. अशा वेळी प्रोडक्ट ड्रॅग न करता ते टॅप टॅप करूनच ब्लेंड करायला हवं, जेणेकरून ते त्याच्या खालचं प्रोडक्ट मूव्ह नाही करणार. आता फेसला हायलाईट तर करून झालं आहे, आपण कॉन्टोरकडे वळूया. त्या सेम पॅलेटमध्ये एक कॉन्टोर शेड आहे, ती घेऊन मी बोटानेच अप्लाय करते आहे. आपल्याला जिथे कुठे प्रोडक्ट लावायचे आहे तिथे मी आधी लावून घेते आणि नंतर ते आपण ब्रशने ब्लेंड करणार आहोत. जे भाग आपल्याला बारीक दाखवायचे आहे त्या सगळ्या भागांवर आपण कॉन्टोर करून घेतो. त्याने फेस चिझल्ड असल्यासारखा भास होतो. गालावरचं कॉन्टोर ब्लेंड करताना ते नेहमी वरच्या बाजूला करावं, जेणेकरून फेस बारीक असल्याचा भास होईल. आणि नॅचरल लुकसाठी चीनवरचं कॉन्टोर ब्लेंड करताना ते खालच्या बाजूला करावं, म्हणजे आपली डबल चीन पण लपली जाईल. ब्लशसाठी आज आपण लव आर्ट ब्रँडचं क्रीम ब्लश वापरणार आहोत. हे खूप अमेझिंग ब्लश आहेत आणि खूप इझिली ब्लेंडसुद्धा होतात. ब्लश ब्लेंड झाल्यानंतर पुन्हा एकदा मी कन्सिलर ब्रश घेतला आहे आणि जिथे कुठे लाईन्स वाटत आहेत त्या ब्लेंड करून घेते आहे. त्यावर मी आता मार्सचं कॉम्पॅक्ट पावडर वापरते आहे. हे खूप छान आणि इनएक्सपेन्सिव्ह कॉम्पॅक्ट पावडर आहे. एव्हरीडे यूजसाठी तर बेस्ट बाय आहे. डोळ्याखालचे क्रीजेस काढल्यानंतर मी आता कॉम्पॅक्टने माझे अंडर आईज पहिले सेट करून घेते आहे, नाहीतर तिथे लगेच क्रीजेस होतात. आणि या सेम कॉम्पॅक्टने मी माझा फुल फेस पण सेट करून घेणार आहे. या कॉम्पॅक्ट पावडरमध्ये 2 शेड्स येतात, तर त्यापैकी मी जी लाईट शेड आहे ती वापरते आहे. जी डार्क शेड आहे ती माझ्या चेहऱ्यावर जरा ऑरेंज वाटते. आता फेस पूर्ण सेट करून घेतला आहे मी. आपण थोडी पावडर डोळ्यावर पण लावून घेऊया, नाहीतर तिथे पण क्रीजिंग होईल.
क्रीजिंग होतं म्हणजे बेसिकली सगळं प्रोडक्ट एका ठिकाणी लाईनमध्ये जमा होतं आणि ते छान नाही दिसत. आता थोडी पावडर घेऊन मी मानेलासुद्धा लावून घेते. आज आपण इनसाईडचं आयलायनर वापरूया. या व्हिडिओमध्ये वापरलेले सगळेच प्रोडक्ट खूप अफोर्डेबल आणि खूप छान काम करतात. हे वन ऑफ दी ब्लॅकेस्ट आयलायनर आहे. त्यानंतर एसेन्सचा मस्करा वापरून आपण आय लुक कंप्लीट करूया. लिपस्टिक लावण्याआधी मी स्विस ब्युटीच्या लिप लायनरने माझे लिप्स लाईन करून घेते. ही शेड आहे फ्रूट पंच. आणि आज आपण लिप फिल करण्यासाठी मेबेलिनची सुपर व्हायरल लिपस्टिक वापरणार आहोत, ज्याचं नाव आहे विनाइल इंक आणि याची शेड आहे सॉसी. फेसेस कॅनडाच्या ब्रो पेन्सिलने आपण फटाफट आयब्रोज फिल करून घेऊया. मी जास्त आयब्रोज डार्क नाही करत, फक्त जिथे कुठे गॅप आहे तेच फिल करते. सो दिस इज द फिनिश्ड लुक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.